तर चला आपल्या श्लोकच्या इकडे येऊ आपण आता। श्री कृष्णाचा आहे। श्री कृष्ण कहते हैं जो मिल रहा है तुम्हें, जो मिल रहा है तुम्हें वह वही तुम्हारे लिए बेहतर है। म्हणजे जे भेटत आहे तुम्हाला, जे काय गोष्ट, आता याच्यावर पहिले एक गोष्ट समजून घ्या। हे सांगायच्या पहिले की कधी कधी काय वाटते माहिती आहे का आपल्याला, हे काही आपल्या कामाचं नाही, ते काही आपल्या कामाचं नाही, असं करून आपण शिकणं बंद करून टाकतो। जसं की शिकणं म्हणजे मग मायापासून आलं का? नाही। शाळेतल्या मास्टर लोकांपासून आलं का? नाही। ट्युशनच्या मास्टर लोकांपासून आलं का? नाही। हे शिकणं जे आहे हे हर एक व्यक्तीपासून शिकणं आलं। म्हणजे जे काय चालू आहे या दुनियात सगळ्या इकडे, या याच्यातलं ऐकाने आपल्याला थोडं 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 सगळ्यापासून शिकायचं आहे। जसं की उदाहरणार्थ मीही तुमच्याजवळून शिकतो लय काही गोष्टी, आज तुम्हीही सगळ्यापासून शिकायला पाहिजे। तुमचा मित्र असो किंवा तुमची आई असो, बाबा असो आणि मोठा भाऊ असो किंवा बाहेरचे लोक असो, जे कोणी असतील। कधी कधी तर दारूवाला बेवडा बी शिकून देते आपल्याला काही ना काही। कसा? तो काहीतरी बडबड करत राहते, त्याच्यावरून आपल्याला काहीतरी समजून जाते। जसं की उदाहरणार्थ जास्त दारू पिऊन पडणारा जर असेल तर त्याच्यावर आपण समजायला पाहिजे किंवा शिकायला पाहिजे की बा दारू पिणं काही चांगली गोष्ट नाही आहे, घर बरबाद होऊन जाते, त्यानंतर पैशाचे वांदे येतात। हे कोण शिकू राहिलं आपल्याला? हे शिकू कोण राहिलं? तर हे शिकवणारा कोण? दारूवाला। त्यानंतर पुण्यावाला शिकवते आपल्याला की त्याचं तोंड उघडत नाही, तोही आपल्याला काही ना काही शिकू राहिला। शिव्या देणारा जर असेल तर तोही आपल्याला शिकू राहिला की शिव्या देणाऱ्याला, शिव्या जो देऊ राहिला आपल्याला, तर आपण त्याच्या इकडे पायाचा नजरिया एकदम खालच्या लेवलचा आहे। मग आपण जर शिव्या दिला तर लोक आपल्या इकडे खालच्या दर्जाने पाहतील का नाही? पाहतील का नाही? त्यानंतर बोलण्याची पद्धत, काही जण बडबडे असतात, काही जण शांत असतात आणि काही जण बोलतच नाही। आता बडबड्यापासून काय शिकू शकतो की ज्या बडबडीचा त्रास आपल्याला होऊ राहिला, तोच त्रास आपण जर बडबड केली तर समोरच्याला होऊ शकते, बरोबर? त्याच्यानंतर जो न बोलणार आहे म्हणजे काहीच बोलत नाही, त्याच्यापासून तो लवकर उत्तर देऊन नाही राहिला, तर आपल्याला जो त्रास होऊ राहिला, तर आपण जर कोणाला काही बोललो नाही तर समोरच्याला त्रास होऊ शकते। आपण हे गोष्ट शिकू शकतो। आणि त्याच्यानंतर कमी बोलणारा, जो कमी बोलणारा असते तर त्याचे शब्द काही विकत घ्यायला लागतात, पण ते शब्द काहीतरी महत्वाचे असतात। तर त्यासाठी आपण त्याच्यापासून शिकू शकतो की जेवढं बोलायला पाहिजे तेवढंच बोललं तरच फायद्याचा विषय आहे। समजलं का? म्हणजे समजाचा विषय काय की आपल्याला जर शिकायचं असलं तर आपण कोणाही पासून शिकू शकतो। आपण कुत्र्यापासून बी शिकू शकतो, कुत्र्यापासून इमानदारी शिकू शकतो। त्याला जर अर्धी भाकर टाकली तर मी सांगतो तुम्हाला, ते तुमच्यावर कधीच अडचण आणणार नाही, ते तुमच्यावर कधीच झुकणार नाही आणि तुमच्या अर्ध्या भाकरमध्ये किंवा अर्ध्या पोळीमध्ये तुमच्या घराचं संरक्षण करणार। हे इमानदारी कुत्र्यापासून शिकू शकतो आपण। म्हणजे सरळ सरळ ज्या काही गोष्टी आहेत त्या काय आपल्याला शिकणं आहेत कोणापासून। जर आपल्याला जर मोठ्या लेवलला जाऊन बसायचं आहे किंवा मोठ्या लेवलचं काहीतरी काम करायचं आहे, आपले जे विचार आहेत ते चांगल्या प्रकारचे करायचे आहेत, तर आपल्याला काय करायला लागेल? सगळ्यात मेन आपल्याला कोणापासूनही काहीतरी शिकायला लागेल। मग आता कोणापासून हे तर काय, हे काय झालं, हे तुम्ही शिकू राहिले, पण इथं जर कोणीतरी शिकवणारा असेल तर मला सांगा, जो जो शिकू राहिला, कोणी काही बी शिकू राहिला तुम्हाला, तर त्याचे फायदे त्याला माहित आहे का तुम्हाला माहित आहे? जो शिकवणार आहे त्याला। त्याच्यावर समजायचा विषय काय, मी जे शिकू राहिलो किंवा बाहेरचा अजून कोणता शिक्षक असेल तुम्हाला शिकवणारा, तो जर काही शिकू राहिला तर ते डायरेक्ट शिकून घ्या। काऊन की त्याचे फायदे त्याला माहित आहे। नाही तर पहा, कितीक मास्टर लोक तुम्हाला म्हणत असतील की बाबू शिकून घे, लय येले होतात पुढे। आपले जे आजूबाजूचे लोक असतील ते त्यांच्या जिंदगी आता बर्बाद झाल्या, म्हणजे ते आता काही करू शकत नाही, त्याचा टाइम निघून गेला, तर तेही तुम्हाला तेच सांगतील की बाबू अभ्यास करून घे, नाही तर कसं आहे लय वाद्यात कामी। ह्या ज्या गोष्टी बोलणारे आहेत तर हे याच्या अनुभवावरून बोलतात, तर त्यासाठी त्याच्या गोष्टीला मान सन्मान ठेवून आपण त्याच्यापासून लय काही गोष्टी शिकायला पाहिजे। तर आता आपण आपल्या श्लोकवर येऊ। तर भगवद्गीतातला श्लोक आहे, श्री कृष्ण कहते हैं जो मिल रहा है तुम्हें वह तुम्हारे लिए बेहतर है। म्हणजे जे भेटत आहे तुम्हाला ते तुमच्यासाठी चांगलं आहे। हे मराठी भाषा, हिंदीत मी तुम्हाला सांगितलं, जो मिल रहा है तुम्हें वह तुम्हारे लिए बेहतर है। ठीक आहे? याच्यावरून काही समजलं का? जे काय भेटू राहिलं या दुनियातून शिकायले ते सगळं काही आपल्यासाठी चांगलं आहे। समजलं? जे काही बी भेटू राहिलं, जे मायापासून भेटू राहिलं, बाहेरच्या लोकांपासून भेटू राहिलं, आई बाबापासून, मोठ्या भावापासून, मोठ्या बहिणीपासून, लायन्या बहिणीपासून,
ज्याच्यापासून जे काय भेटू राहिलं ते सगळं काही काय आपल्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे. यह तुम नहीं जानते, हे गोष्ट तुम्हाला समजत नाही सध्या, किंवा ते गोष्ट तुम्हाला माहित नाही आहे. पर देने वाला बखूबी जानता है, म्हणजे जो देऊ राहिला तो विचार करूनच तुम्हाला काहीतरी देऊ राहिला, किंवा त्याला समोरच्या गोष्टी काय होणार आहेत, या गोष्टी काऊन द्यायला पाहिजे, या गोष्टी त्याला माहित आहेत म्हणून तो तुम्हाला देऊ राहिला. ठीक आहे. तर त्यासाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.